नमस्कार, स्वागत आहे आपलं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर। तर आज आपण पाहणार आहोत रोजच्या जेवणातील झणझणीत मुगाची उसळ कशी बनवायची, ते सुद्धा मूग न भिजवता आज आपण मुगाची उसळ बनवणार आहोत। तर कशी बनवायची व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा। तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढचे व्हिडिओज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील। चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। इथे मी एका बाउलमध्ये 2 वाटी मूग घेतलेले आहेत। हे मूग आपण स्वच्छ निवडून घेतलेले आहेत। आता हे मूग आपल्याला 1-2 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। आता इथे मी हे मूग स्वच्छ पाण्याने 1-2 वेळा चांगले धुवून घेते। आता इथे आपण हे मूग स्वच्छ पाण्याने 1-2 वेळा चांगले धुवून घेतलेले आहेत। आता यानंतर हे धुतलेले मूग आपल्याला एका कुकरमध्ये घालून घ्यायचे आहेत। इथे मी एक छोटा कुकर घेतलेला आहे। यामध्ये आपल्याला हे स्वच्छ धुवून घेतलेले मूग घालायचे आहेत। आता मूग यामध्ये घातल्यानंतर इथे आपल्याला अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे। इथे आपल्याला 2 वाटी मुगांसाठी अर्धा ग्लास पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे। आता इथे अर्धा ग्लास पाणी यामध्ये मी घातलेलं आहे आणि कुकरचे टोपण लावून कुकरला इथे आपल्याला 3 ते 4 शिट्टी देऊन घ्यायची आहेत। इथे मी कुकरला 4 शिट्टी देऊन घेणार आहे। आता कुकरला 4 शिट्टी दिल्यानंतर इथे आपण कुकरचे टोपण काढून घेऊयात। इथे आपले हे मूग खूप जास्तही शिजलेले नाहीत किंवा खूप कच्चेही नाहीत। आता इथे आपण हे चेक करून पाहू शकता मूग इथे शिजलेले आहेत का नाहीत। पाहू शकता इथे मूग हा फुटतो आहे, याचा अर्थ शिजलेला आहे। यानंतर इथे आपण एका कढईमध्ये किंवा पॅनमध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे। तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये 1 चमचा जिरे घालायचा आहे। यानंतर यामध्ये आपण एक अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे। जिरे आणि मोहरी छान तडतडल्यानंतर यामध्ये आपल्याला कढीपत्त्याची पाने घालायची आहेत आणि बारीक असा ठेचून घेतलेला लसूण 1 चमचा आपण यामध्ये घातलेला आहे। आता आपण हे तेलामध्ये छान असे भाजून घेणार आहोत। आता इथे आपल्याला हे तेलामध्ये 1-2 मिनिटांसाठी छान असे परतून घ्यायचं आहे। आता हे परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला एक बारीक चिरून घेतलेला कांदा यामध्ये घालायचा आहे आणि कांदासुद्धा तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे। आता इथे आपण 2 ते 3 मिनिटांपर्यंत छान असा कांदा भाजून घेणार आहोत। आता इथे कांदा भाजून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला 1-2 चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आहे। कांदा लसूण मसाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। यानंतर यामध्ये आपण एक अर्धा चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे आणि 1 चमचा धणे पावडर घातलेली आहे आणि एक अर्धा चमचा गरम मसाला आपण यामध्ये घातलेला आहे। आता आपण हे सर्व मसाले यामध्ये छान असे चांगले मिक्स करून घेऊयात। 1-2 मिनिटांपर्यंत आपल्याला हे छान असे तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत। आता हे चांगले परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला आपण जे मूग शिजवून घेतलेले आहेत ते आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहेत। आता यामध्ये मूग घातल्यानंतर इथे आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत। आता इथे मी हे चांगले मिक्स करून घेते। आता हे मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला एक अर्धी वाटी पाणी यामध्ये घालायचं आहे। खूप जास्त पाणी इथे आपल्याला घालायचे नाही। अर्धी वाटी पाणी घातल्यानंतर 1 चमचा मीठ यामध्ये मी घातलेलं आहे। मीठ चवीनुसार तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। आता आपल्याला यावरती टोपण झाकून मंद आचेवरती 10 मिनिटांसाठी हे मूग चांगले शिजवून घ्यायचे आहेत। एक 10 मिनिटांनंतर पाहू शकता तुम्ही इथे आपले हे मूग छान असे शिजलेले आहेत। तर तुम्हीसुद्धा याच पद्धतीने नक्कीच मुगाची उसळ करून पहा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला जर हा व्हिडिओ खरंच आवडला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।